मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा। ही आपण कटोरी ब्लाउजची जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे। यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। छोटी कटोरी मोठी कटोरी काढायची गरज नाही आहे, डायरेक्ट कटोरी आहे आणि इतकी सोपी पद्धत आहे की सहज कोणालाही जमू शकेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। तर काय होणार आहे, आपण डायरेक्ट कटोरी वाढवल्यामुळे ही पद्धत खूप सोपी आहे आणि यामध्ये मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती सांगणार आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईजचे ब्लाउज कट करू शकतो। इथं फक्त एकच आपण कटोरी राऊंड टाकून कटोरी वाढवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। ही जी पद्धत आहे ती प्रत्येकांना खूप आवडत आहे। त्यासाठी आज आपण 32 साईजच्या ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करायची आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता व्हिडिओला सुरुवात करूया। खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ। आता उंची घ्यायची, ब्लाऊज पूर्ण उकलून घ्या किंवा असं डबल ठेवा, काही एक प्रॉब्लेम नाही। माप एकच येतं। मग बघा इथं असं माप ठेवायचं। ब्लाऊज आपला शोल्डरपासून खाली कमरपट्टीपर्यंत बघायचं आहे। तर आपलं अंतर जे आहे ते 13 इंच आहे। मग शिलाई मार्जिनसाठी 1 इंच मिक्स केलं, 14 इंच आपण इथं घेणार आहोत उंची। आता उंची घेतल्यानंतर काय काय बदल करायचे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। 14 इंच घेतलेलं आहे, तर इकडल्या साईडलाही 14 इंच घ्यायचं आहे। आणि 14 इंचचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। ब्लाऊज आपला किती साईजचा आहे? 32 साईजचा। पूर्ण बॉक्स तयार करून घेतला ना, आपल्याला माप समजून येतं आपलं। आता आपण इथं मापे टाकायला सुरुवात करायची आहे। आता बघा माप कसं टाकायचं। आपण आता इथं काय करणार आहोत, तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे की आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। म्हणून इथं आपण बघा उंची घेतल्याच्या नंतर आपण इकडं 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे। बरोबर किती घ्यायचं आहे? 1.5 इंच। आणि ते अंतर कुठल्या भागासाठी आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। आपण काय केलेलं आहे, 1.5 इंच अंतर इकडं दोन्ही खाली आणि वरी घेतलेलं आहे। त्याचा बॉक्स बनवून त्याच्यानंतर मी तुम्हाला ते अंतर कुठं कुठं घ्यायचं आणि कुठल्या भागासाठी घ्यायचं, कुठल्या भागासाठी नाही घ्यायचं हे सांगते। अगोदर हे तयार करू आपण। तुम्ही असंच करा, मी जसं व्हिडिओ तयार करत आहे त्याप्रमाणे करा, परफेक्ट कटिंग येईल, 100% गॅरंटी आहे। बघा आता हे झालेलं आहे 1.5 इंच। त्याच्यानंतर आपण याच्या पुढं आता काय करायचं आहे, माप टाकायचं आहे। हे अंतर सोडून आणि हे परत हे अंतर फक्त आपल्याला काय कशासाठी पाहिजे, ते कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर आपल्याला पाहिजे आहे। तर तुम्ही ज्यावेळेस पाठीमागचा भाग तयार करू त्यावेळेस हे भाग आपण कट करणार आहोत। कशासाठी अंतर घेतलेलं आहे? कटोरी वाढवण्यासाठी। आणि जे मापे टाकणार आहोत त्या 1.5 इंचाच्या समोर आपली सगळी मापे टाकायची आहेत आपल्याला। त्यामुळे हे माप आपल्याला फक्त कटोरी वाढवायसाठी आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आता आपला हा पॉईंट तुम्हाला समजला असेल। आता आपण गळारुंदी घ्यायची, साईजनुसार गळारुंदी घ्यायची आहे। ब्लाऊजवरून मापून आपल्याला गळारुंदी घेता येत नसते, साईजनुसार गळारुंदी घ्यायची। आणि तो जो चार्ट आहे गळारुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचा, मग तुम्ही ब्लाऊजचं माप नाही घेतलं तरी चालेल। मी तुम्हाला एकदम समजण्यासाठी ते माप दाखवले। म्हणजे बघा तुम्ही तो चार्ट बघितल्यानंतर, कटोरी ब्लाऊजचा चार्ट, तो चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज तुम्ही सहज कट करू शकता। ब्लाऊजवरून माप नाही घेतलं तरी चालेल। फक्त आपल्या छातीचा चौथा भाग किती आहे, आपला ब्लाऊज किती साईजचा आहे ते तर बघता येतं तुम्हाला। छातीचा चौथा भाग म्हणजे असं, हा जो भाग आहे तो आपला छातीचा चौथा भाग असतो, इथून इथपर्यंत हा साईज मोजायची। आणि कटोरी ब्लाऊजचा जो चार्ट आहे आपला तो बघायचा आणि त्याच्यावरून पूर्ण मापे, तीच मापे टाकली ना तर आपला ब्लाऊज परफेक्ट येतो। म्हणून तो चार्ट मी तुम्हाला देणार आहे। आणि डिरेक्ट कटोरी कट करताना कटोरी राऊंड कसा घ्यायचा त्याचा चार्ट मी अपलोड केलेला नाही आणखी, फक्त मी तुमच्यासाठी शिवण क्लासवाल्यांसाठी तो चार्ट अपलोड करणार आहे। अगोदर मी अपलोड केलेला नाही। आणि कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे तो आहे, तो तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे। तर तुम्ही तोही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल। तर आता आपण काय करायचं आहे, इथं 2.25 इंच घ्यायचं आणि गळारुंदी आपण किती घेतली, 32 साईजच्या ब्लाऊजसाठी 2 इंच, 2.25 इंच। त्याच्यानंतर समोरचा गळा घ्यायचा आहे। तर समोरचा गळा आपला किती आहे बघण्यासाठी कसा बघायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर डबल सांगते कारण तुमच्या पटकन लक्षात यावं, परफेक्ट लक्षात यावं। त्यासाठी तुम्ही ब्लाऊजवरून माप घ्यायला अगोदर शिका म्हणजे तुम्हाला समजून येईल। तर बघा आपलं कुठं बघायचं आहे, आपण शोल्डरच्या तिथं टेप सरळ धरायचा
त्याच्यानंतर हे पहिलं हुकाचं घर आहे ना तिथपर्यंत बघायचं आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे असंच बघायचं. सरळ टेप धरायचा, क्रॉस करायचा नाही असा किंवा असा, सरळ धरायचा, असं खडूनी मार्क करून घ्यायचं. जितकं अंतर असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. आपलं 5.5 आहे तर आपण इथं 6 इंच घेऊयात. इथं 6 इंच घेतलेलं आहे. 6 इंच घेतल्याच्या नंतर तुम्ही इथं परत 2.25 इंच घेऊन मार्क करून बॉक्स तयार करा. हे का डबल माप का घ्यायचं, तर बॉक्स आपला कंप्लीट तयार झाला ना, आपलं जे माप आहे तर परफेक्ट येईल. बघा समोर जर निमुळता आलं तर गळा आपला ओढेल, व्यवस्थित कटोरी बसणार नाही समोरचं गळा. जास्त अंतर झालं तर मोठा होईल, म्हणून काय करायचं, माप घ्यायचं आहे. मग इथं मधला आकार देण्यासाठी 1.5 इंच 1 इंचावरती मार्क करा मधोमध हा सेंटरच्या, आणि हे आपल्याकडे करून घ्यायचं आणि गोलमध्ये आकार देऊन घ्यायचा. आपल्याला असा गोल आकार आला पाहिजे. म्हणजे काय होईल, कटोरीचं माप कसं येईल, आपलं समोरचा गळा कसा येईल, एकदम परफेक्ट असा गोलमध्ये येईल. म्हणून आपल्या साईडला करून घ्यायचं आणि मग आकार द्यायचा. झाला. आता हे शोल्डर घ्यायचं आहे. तयार शोल्डर आपलं किती आहे, 2.5 आहे. शिलाई मार्जिनसाठी त्यामध्ये शोल्डरमध्ये आपण किती मिक्स करत असतो, अर्धा इंच. तुमचं मापाचा शोल्डर किती असू द्या. बघा हे आहे आपलं 2.5 इंच. तर तुमच्या ब्लाऊजचं जितकं माप येईल ना तितकं घ्या आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा. किती येऊ द्या, 3 इंच असेल तर 3.5 घ्या, 2 असेल तर 2.5 घ्या, 2.25 असेल तर 2.25 घ्या, 2.5 असेल तर 3 घ्या. तर तेच शोल्डरचं समजलं. म्हणजे जितकं येईल त्यामध्ये किती मिक्स करायचं, अर्धा इंच. 2.5 आहे, आपण इथं 3 घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुंडा कसा घ्यायचा, बघा. तुम्हाला हा जर व्हिडिओ बघितला ना, दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच पडणार नाही, कारण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आणि स्पष्टपणे व्यवस्थित सांगत आहे. तुम्हीच व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक बघा. मुंडा घेताना सरळ ब्लाऊज ठेवून घ्यायचा, बाहीवरच्या साईडला करायची. बाहीवरच्या साईडनं करताना गोळा झाली ना तरी चालेल, काही एक प्रॉब्लेम नाही. आपल्याला कशाचं माप पाहिजे आहे मुंड्याचं. मग खडूने मार्क करून घ्या तुम्ही. असं सरळ रेष ओढा. कुठं रेष ओढायची, काखेमधला जो भाग आहे आपला बाही जॉईंटचा, तो सरळमध्ये मार्क करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला सरळ मुंडा घेता येईल. क्रॉस मुंडा घेतला ना येत नाही, मग आपण सोपी पद्धत वापरायची. आपल्याला लवकर शिकायचं आहे ना, म्हणून सोप्या पद्धतीने शिकायचं. म्हणजे आपल्याला सहज आपण शिकू शकतो. असं ओढून घ्यायचं, परफेक्ट ब्लाऊज ठेवायचा. ब्लाऊज गोळा वगैरे झाला असेल तर असं ओढून घ्यायचं. म्हणजे माप कसं नाही येणार आहे, आपलं परफेक्ट येणार आहे. बघा किती आहे, आपलं 5.5 इंच आपलं माप आलेलं आहे मुंड्याचं. तर त्यामध्ये किती मिक्स करायचं, अर्धा इंच. म्हणून किती घ्यायचं, इथं 6 इंच असं माप घ्यायचं आहे. कुठल्याही ब्लाऊज तुम्ही असं माप घ्या, किंवा साईजनुसार घेतलं तरी चालेल. कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे ना, त्याच्यानुसार घेतलं तरीही चालेल. इथंही 3 इंच परफेक्ट आहे का आपलं माप ते बघून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचं माप जे आहे ते परफेक्ट येईल, अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. हे मी तुम्हाला डबल सांगत आहे. आणि शिकत असताना नवीन पट्टीचा वापर करा. मी नेहमी पट्टीचा वापर करते. पट्टीचा वापर केल्यामुळे आपले पॉईंट आहेत ते आपण व्यवस्थित जोडू शकतो. आणि आपले पॉईंट व्यवस्थित जोडले, आपलं अंतर समान आलं, इथंही अंतर समान आलं, इथंही समान आलं, तर ब्लाऊज कसा येणार, परफेक्ट. म्हणून डबल मोजून घ्या आणि पट्टीचा वापर करा. त्याच्यानंतर आता आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपला. तर आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे ना, मग आपण इथं किती टाकायचं आहे, 8 इंच. मापे कुठून टाकत आहोत आपण, जो 1.5 इंचाचा अंतर सोडलेला आहे त्याच्या पुढं 8 इंच परफेक्ट घ्यायचं माप. कसं घ्यायचं, परफेक्ट 8 इंच. शिलाई मार्जिन 1.5 इंच. जर तुम्हाला शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं असेल तर 2 इंच घ्या, पण मापामध्ये बदल करू नका. तुम्ही समजचाल 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर मापामध्ये किती मिक्स करायचं, काही एक प्रॉब्लेम नाही. हे माप हेच टाकायचं. तुम्हाला जर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तर घ्या, पण 1.5 इंच ही शिलाई मार्जिन भरपूर होतं, त्यामुळं एक्स्ट्रा घेऊ नका. 2 हे मार्क करून घेऊ आपण. हे झाल्यानंतर आता हे तर आपण फिटिंगची सरळ लाईन मारून घेणार आहोत. आता बघा, कमरेचं माप घ्यायची काय गरज नाही, कारण आपण जर माप घेतली तर आपल्याला लक्षात राहत नाही हे माप ते माप. त्यासाठी आपण इथं सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि आपली फिटिंग ही एकदम परफेक्ट येणार आहे. कमरपट्टी घ्यायची काही गरज नाही.
हे काय आहे, शिलाई मार्जिन आहे. त्याच्यानंतर मुंड्याचे आकार. मुंड्याचा आकार जो आहे तो पाठीमागचा जो आहे तो 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा, एकदम सेंटरला त्याच्या इथं. हे 1.5 इंच, हे 1/2 इंच. आकार कसे द्यायचे, इथपर्यंत आकार देऊन खाली थोडंसं डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा असं म्हणजे काय होईल, आकार देताना गोल येईल आणि आकार गोल आला ना ब्लाऊज आपला परफेक्ट येईल. मी कसा बघा हात फिरवला आहे तसं तुम्ही घ्या. आता डार्क करून घेते, मार्क तुम्हाला समजून येईल. इथून घ्या आणि किंचित खाली जावा. 1/2 इंच, अर्धा इंच नाही, 1/2 इंच म्हणजे अर्ध्यातलं कमी. असा गोल आकार द्या. किती छान गोल आलेला आहे. हा गोल आकार आला ना तर बाही जोडल्यानंतर हे परफेक्ट येतं ना. हे बघा, हे असा आकार कसा व्यवस्थित आलेला आहे आपला बाहीचा. समोरही बघू शकता तुम्ही. अशी बाही परफेक्ट जोडल्या जाते आणि इथं घोळ पडत नाही. त्यामुळे मुंड्याचा आकार परफेक्ट असा द्या. हा झाला पाठीमागचा आणि इथून समोरचा द्या. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, 1-2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आणि इथपर्यंत द्यायचा आहे. पाठीमागचा मुंडा कुठपर्यंत दिला आपण, इथपर्यंत. समोरचा मुंडा फक्त इथपर्यंत. दोन्हीच्या मधलं अंतर आपल्याला 1/2 इंचाचं पाहिजे आणि हे 1 इंचाचं. आता बघा असं द्यायचं आहे. किंचितचं बाहेर यायचं आहे आपल्याला आणि असं मार्क करत जायचं आहे. इथपर्यंत आलं ना, इथपर्यंत आकार देऊन घेतला तर 1/2 इंच बाहेर येऊन असं मार्क करा. कारण थोडं जे लूज पडणार आहे ते पडणार नाही. नवीन शिकताना एकतर आपल्याला परफेक्ट माप घेता येत नसतं. मार्क करताना कमी जास्त कपडा होतो. परफेक्ट पहिल्यांदा कुणालाच येत नाही. म्हणून तुम्ही घेताना थोडं कमी घ्या म्हणजे तर तुमचं माप परफेक्ट येईल. जास्त घेऊ नका, 1/2 इंच घेऊ नका, 1-2 लाईन घ्या म्हणजे माप बरोबर येईल. हे झाले मुंड्याचे आकार. त्याच्यानंतर आता आपण कटोरी तयार करून घेऊया. आणि इथं मी तुम्हाला क्रॉसपट्टी दुसरी काढणार आहे. कारण इथं क्रॉसपट्टी निघत नाही. का तर आपण इथं कटोरी वाढवलेली आहे म्हणून क्रॉसपट्टी निघत नाही. तर क्रॉसपट्टी कशी काढायची तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. बघा आता काय करायचं आहे आपल्याला. बॉक्स 14 इंचाचा आहे. तिथून वरती 2 इंच अंतर घ्यायचं आहे. पूर्ण भागासाठी 2 इंच अंतर घ्यायचं आहे. आता हे पॉईंट आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. लक्षपूर्वक बघा. 2-2 इंच अंतर घेतलेलं आहे. पट्टीनं मार्क करून घेऊ आपण. पट्टीनं मार्क केल्याच्या नंतर आता हे 2 इंचाचा बॉक्स तसाच खाली सोडा. त्याच्यानंतर वरती 2 इंच घ्या. परत डबल वरती किती घ्यायचं, 2 इंचाचा अंतर. बॉक्स तयार करून घेतला त्याच्यावरती 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच घेतल्यानंतर आता हे जे आहे आपला समोरचा गळा आपण गोलाकार दिलेला, इथून इथपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे अंतर जे आहे ते आपल्याला आता बघा कटोरी जोडताना आपण कटोरी वाढवताना कसं वाढवतो आपण, तशीच ही प्रोसेस आहे. मग इथं आपण पट्टीनं क्रॉसमध्ये हे जोडून घ्यायचं आहे. हे आपलं मार्क झालेलं आहे. आता हे मार्क झालेलं आहे तर आता इकडं काय करायचं, कटोरी राऊंड टाकायचं आहे. कटोरी राऊंड जो आहे तो साईजनुसार बदलत असतो. प्रत्येक साईजसाठी वेगळा वेगळा कटोरी राऊंड आहे. मी तुम्हाला त्याचा चार्ट अवेलेबल करून देणार आहे. मी तर मापे लिहून घेतलेले आहेत. कटोरी राऊंड आहेत आपले 32 साईजसाठी आपल्याला 7.25 इंच लागणार आहे. तर बघा 7.25 इंच कुठून टाकायचं, इथं आपण मार्क करून घेतलेला आहे. तर इथं क्रॉसमध्ये 7.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. असं परफेक्ट असं 7.25 इंच घ्यायचं आहे. असं क्रॉसमध्ये व्यवस्थित या सरळ रेषेवरती 2 इंचाचं अंतर घेऊन सरळ रेष ओढलेली आहे ना, तर इथून आपण इथपर्यंत क्रॉसमध्ये असा टेप धरायचा आहे 7.25 इंचापर्यंत आणि मार्क करायचा आहे. हे मार्क करून झाल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे, याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हे असं ठेवून घ्यायचं आणि परत ह्याला डबल फोल्ड करायचं असं आणि इथं मार्क करायचं. हे पट्टीनं जोडून घ्यायचं.
हे पट्टीने जोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर खाली 1.5 इंच हे मार्क केलेला आहे ना, त्याच्या खाली 2 इंच घ्या डबल. परत आपण किती घ्यायचा आहे, हा जो आहे तो कटोरीचा टच पॉईंट आहे. आपण इथं कटोरी तयार करत आहोत ना आपण, त्यामुळे इथं कटोरीचा टच पॉईंट आहे. त्याच्यानंतर ह्या आणि हे मार्क करून जोडून घ्यायचे आहेत पॉईंट जे. म्हणजे आता बघा इथे कटोरी आपली तयार झालेली असेल. इतकी सोपी पद्धत आहे ना. ह्याच्या अगोदर मी चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत ना, त्यांना खूप छान प्रतिसाद मिळत आहे. कारण ही पद्धत जी आहे ती एकदम सोपी आणि कशी आहे, परफेक्ट आहे. माप कसं निघतं आपलं, परफेक्ट निघतं. हे झालं आपलं इकडचं. तर आता इकडं जो 1 इंचाचा मुंडा आहे समोरचा, 1 इंच अंतर घेतलेला, तिथून खाली आता इथं 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंच कसं घ्यायचं, डायरेक्ट असं सरळ घेऊ नका, थोडंसं क्रॉस घ्या. क्रॉस का घ्या, तर आपल्या कटोरी राऊंडला गोल आकार कटोरीला येण्यासाठी क्रॉस घ्या. त्याच्यानंतर बघा इथून इकडं क्रॉसमध्ये आपल्याला राऊंडमध्ये गोल करायचं आहे. वरती 1 इंच घ्या आणि हे पॉईंट जोडून घ्या. बघा काय झालेलं आहे, आपली कटोरी परफेक्ट तयार झालेली आहे. तसं जमत नसेल तर असं थोडंसं इथपर्यंत मार्क करा असं आणि मग जोडा. तसंही चालेल आणि असंही चालेल. आपल्याला राऊंड कसा आलेला आहे, गोल आलेला आहे. कटोरी कशी आली आपली बघा, परफेक्ट कटोरी आहे ही. कटोरी ना तुमची इतकी परफेक्ट बसते ना, म्हणून आता असं माप टाकलेलं आहे. ही कटोरी आपली तयार झालेली आहे. बघा इथंपर्यंत ठीक आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं. कट कसं करायचं, आणि ते कट करून घेतल्यानंतर क्रॉसपट्टी काढून बाहीची कटिंग करूयात आपण. तर आता आपण हे कट करूयात आणि मग बाहीची कटिंग करून घेऊयात. आता काय करूयात, अगोदर आपण कट करूयात. कट करताना कसं करायचं, अगोदर हे जे अंतर पूर्ण आहे ना ते कट करू. परत हे अंतर इकडचं कट करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा हा आपला पाठीमागचा भाग आहे, त्यामुळं आपण हे अंतर दिलेल्यानंतर मागच्या भागाने थोडंसं कट करू. अगोदर आपण इथून वरच्या रेषेपासून कट करूया. खाली आपण थोडंसं आलतो ना, ते अंतर कट केलं तर ते समोरच्या भागाचं पण कट होईल ना, म्हणून काय करायचं, अगोदर तसंच ठेवायचं, कट करायचं. आणि इथंही बघा आपण इकडेही बाहेर आलेलो आहोत, त्यामुळं आपण पहिला जो आकार दिलेला आहे ना तो अगोदर कट करायचा. अगोदर पहिल्यांदा आकार दिलेला आणि इथं खाली आलेलं पण मी कट केलेलं नाही, बघू शकता तुम्ही. समोरचा भाग कट करताना ते कट करू आणि नंतर आपण ह्याला आकार देऊ. आता हे बाहेर अंतर आलेलं आहे, हे कट केलं तर अंतर कमी पडेल, लक्षात आलं. तर आता हे 1.5 इंच जे आहे ना आपण ते इथपर्यंत कट करत जायचं आहे. आणि अंतर कट करताना लक्ष द्या आता, नाहीतर कटोरी कट होईल, मग डबल आपल्याला व्हिडिओ बघावं लागेल, कटोरी कट तयार करावी लागेल, मग आपल्याला लक्ष राहत नाही आपल्या. इथपर्यंत कट केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता दोन्ही भाग आपण वेगळे करून घेऊ. कुठपर्यंत कट केलेला आहे आपण, कटोरी राऊंड दिला आहे ना तिथपर्यंत कट केलं हे. मग आपण दोन्ही भाग वेगळे करू आणि मग आपण कटिंग करू, कारण आपल्याला आता इथं मॅनेजमेंट करून आपल्याला घ्यायचं आहे. झालं, हा पाठीमागचा भाग आहे. मग आता आपल्याला इथं समजलेलं आहे की आपलं हे 1.5 इंचाचं अंतर आहे. सरळपर्यंत इथं कट करत जायचं. कळत नसेल तर इथं आणखीन एकदा माप टाका आणि कट करा, म्हणजे जे आलं हा पाठीमागचा भाग आहे. हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आपण, पाठीमागचा भाग. आणि त्यामधलं 1.5 इंचाचं अंतर कट केलेलं आहे, त्यामुळे तोही भाग आपला तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, तर हे कट करायचं आहे आपलं. हे कट करताना कसं करायचं, आणि असं कट करत जायचं. आता हाच भाग घेऊन आपण क्रॉसपट्टी वाढवणार आहोत, ते कसं काय ते बघूयात. तर तो भाग पण आपल्याला लागणार आहे. तो भाग नसला तरी काढता येते, पण त्याच भागावरून आपण काढूयात. हे आपण असं कट केलेलं आहे.
हेही कट झालेलं आहे. आता आपण इकडचं बघूयात. आता बघा आपण केलं. आता हे मार्क खाली आहे पण कट का केलं नाही तर आपण त्यामध्ये तो तिथला थोडासा पॉईंट जो आहे तो कट करूयात. आता तुम्हाला लगेच मी तो कट करून दाखवते. एवढाच पॉईंट आपण खाली घेतलेला ना तो कट झालेला आहे. तर झालेला आहे ते माप. आपण हे माप तयार आहे. ही आपली कटोरी आहे. तर दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे कटोरीचे आणि कमी जास्त जो भाग आहे ना तो कट करायचा. त्याच्यानंतर आता टक्स घालायचा आहे. टक्स कसा घालायचा, वरती 2.5 इंचाचा परत इकडल्या साईडला 1.5 इंचाचा इकडेही 1.5 इंचाचा. आता इकडं 1.5 इकडं 1.5 म्हणजे तुम्ही म्हणसाल 3 होईल तर हे 3 होत नाही, 1.5 येतं. आपण काय करत असतो कटोरीला टक्स घेताना एकमेकावरती कपडा ठेवून घेत असतो. म्हणजे काय होत असतं आपलं दोन्ही साईडचं अंतर 1.5 इंच येत असतं त्यामध्ये. त्यामुळं 1.5 इंच दोन्हीकडे करायचं. हा टक्स पॉईंट. मग आता असं आपलं आपण टक्स घेताना बघा कटोरी कशी सुंदर आपली परफेक्ट अशी गोल आलेली आहे. अशी कटोरी आली ना आपली ब्लाऊज आपला कसा येतो, आपला ब्लाऊज परफेक्ट येत असतो. म्हणून तुम्ही कटोरीला आकार देताना नेहमी परफेक्ट असा द्या. आपला कार्डशीट पेपर आहे ना त्यामुळे थोडंसं फरक आहे. मग आता बघा तिकडं दाखवलं मी तुम्हाला 3 इंच आणि 1.5 इंच ते कसं काय येईल. तर आता बघा इथं आपण काय करत असतो ब्लाऊज शिवताना हे कोणी एकमेकावरती ठेवतो असे आणि मग आपण इथं टक्स देत असतो. तर कसा देतो टक्स असा 1.5 इंचाचा आणि इकडं 2.5 इंचाचा आणि असं क्रॉसमध्ये आपण टक्स देत असतो. मी तुम्हाला दोन्ही साईडने दाखवत आहे. म्हणजे कपड्यावर आपण असं ते घेतो आणि माप टाकताना तसं घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल माप आहे ते कसं येईल आपलं परफेक्ट. आता हे आपण मार्क केलेलं आहे असं. आता बघा आपली कटोरी आहे कशी परफेक्ट आलेली आहे. एकदम गोल आलेला आहे कटोरीचा आकार. कटोरी वाढवायची गरज आहे का आपल्याला, इथं नाही. कटोरी वाढवायची गरज नाही. परफेक्ट असा आपला ब्लाऊज आहे तो येतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ब्लाऊज कट करून बघायचा आहे, शिवायचा आहे आणि माप कसं वाटतंय तेही मला सांगायचं आहे. कटोरी झालेली आहे, समोरचा भाग झालेला आहे, पाठीमागचा भागही तयार, पाठीमागचा भाग तयार आहे. थोडासा करायचा आहे. ह्याच्यावरून आपण क्रॉसपट्टी कशी काढायची, हा भाग असाच ठेवायचा बरं का. हा भाग जो आहे तो सरळ ठेवायचा असा परफेक्ट असं मार्क करून घ्यायचं. ह्यामध्ये कुठं अंतर कमी करायचं कुठं वाढवायचं मी तुम्हाला आता सांगणार आहे. अगोदर काय करू जसंच तशा मार्क करू. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. आपण हा जो भाग निघालेला आहे आपला तो ठेवलेला ते पासून आपण ह्यामध्ये कसं अंतर वाढवायचं आणि कुठलं अंतर कट करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. खूप छान क्रॉसपट्टी तयार होते. दुसरी पद्धत आहे पण आपण नवीन शिकत आहोत ना म्हणून आपण त्याच भागापासून दुसरी क्रॉसपट्टी तयार केलेली आहे. आता हे आपलं अंतर तयार आहे. तर आता ह्याला माप कसं टाकायचं, तर आपल्याला किती पाहिजे आहे आपली ब्लाऊजची क्रॉसपट्टी किती आहे. तर आपण बघा इथं बघायचं आहे. आपण 32 साईजसाठी इथं 3.5 3 इंच घेतलं तरीही चालेल.
परफेक्ट कटो 3.5 इंच घेतला ना, छान असं पफ येतो. क्रॉसपट्टी घेतल्यानंतर कटोरी जी आहे परफेक्ट बसते. इथं काय करायचं आहे, 3.5 इंच अंतर घ्यायचं आहे. इकडं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. इथंपर्यंत मार्क करत यायचं आहे. बघा आता क्रॉसपट्टीला हे अंतर कसं घ्यायचं आपण, मग मार्क करत करत घेतल्यानंतर क्रॉसपट्टी आपली बघा कसली भारी तयार होते. अगोदर आपण जशा तशी ती क्रॉसपट्टी आपली मार्क करून घेतली. त्याच्यानंतर आता इथला पॉईंट आपला 3.5 इंचाचा, तिथून खाली इथपर्यंत आपल्याला कर्वमध्ये यायचं आहे आणि व्यवस्थित मार्क करून हे कट करायचं आहे. म्हणजे ही क्रॉसपट्टी आपली परफेक्ट निघालेली आहे. आता वरती मार्क केलेला आहे ना, ते कट करा. अगोदरचं मार्किंग तसंच राहू द्या. वरचं हे आपलं मार्किंग आहे ते तसंच राहू द्या. फक्त कुठं बघा क्रॉसपट्टी आपली छान अशी तयार झालेली आहे. तर त्याच क्रॉसपट्टीवरून आपण दुसरी क्रॉसपट्टी काढलेली आहे. तर मग आता आपलं तयार आहे. समोरचा भाग कटोरी, क्रॉसपट्टी, पाठीमागचा भाग तयार करूया आपण. आता इथंही आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली ना, तर इथंही आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या भागाचं माप कसं घ्यायचं. खालच्या साईडने आपण 3.5 इंच 4 इंच घेऊया. तुमचं जितकं आहे तितकं घ्या तुम्ही. कमी असेल तर कमी घ्या, जास्त असेल तर जास्त घ्या. 3.5 घ्या. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स करा, म्हणजे 4 इंच जेवढं आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करायचं. इथंही 2.25 इंचावरती मार्क करून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि जसा हवा तसा गळ्याला आकार द्यायचा आहे. चौकोनी असेल चौकोनी, गोल असेल गोल. इथं आपण चौकोनीच ठेवत आहोत. आणि गोल जर आकार द्यायचा असेल तर कसा द्यायचा, 1 इंच इथं मार्क करायचं आणि इकडं थोडंसं अंतर सोडायचं आणि मग आकार द्यायचा. म्हणजे आकार कसा येईल आपला, परफेक्ट येईल. आणि कट करताना असं कट करा. मी इथं चौकोनीच आकार कट करत आहे, कारण आपल्याला चौकोनी आकार असला ना नंतर कट करताना कुठल्याही आकार देता येतो आपल्याला. मार्क करून गोलही आकार देऊ शकतो, प्रत्येक आकार देऊ शकतो. हे आपलं पाठीमागचंही माप परफेक्ट आहे. कटोरी समोरील भाग आणि आता आपण भाईची कटिंग बघूयात. बघा किती छान आपली कटोरी आलेली आहे. क्रॉसपट्टी व्यवस्थित आहे. भाई कटिंग बघूयात आता भाईचं माप टाकण्यासाठी इथं भाईची उंची घ्यायची आहे. 5 इंच आहे तर 5.5 इंच आपण घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल तर 5.5 घ्या आणि बिगर अस्तरचा असेल तर 6.5 घ्या. इथं आपण 6.5 इंच घेतलेला आहे बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी. आणि बाहीरुंदी किती घ्यायची असते, बाहीरुंदीलाच खूप सारे प्रॉब्लेम येतात. म्हणून सोपी ट्रिक, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता छातीचा जितका चौथा भाग आलेला आहे ना तितकाच तुम्ही बाहीरुंदीसाठी टाका. म्हणजे तुमची बाहीरुंदी कशी येईल, परफेक्ट. 8 इंच घ्या फक्त. यामध्ये काही अंतर वाढवू पण नका, कमी पण करू नका. इकडेही 8 इंच घ्या. बाहीरुंदीचा चार्टही मी तुम्हाला अपलोड करणार आहे. कुठल्या भागासाठी किती उंची रुंदी घ्यायची, कॅपाईट किती घ्यायचं मी तुम्हाला तिथं छातीचा चौथा भागही काढून घेतलेला दाखवलेला आहे. तेही मी तुम्हाला चार्टची लिंक देणार आहे. तोही व्हिडिओ बघा तुम्ही. हे झालेलं आहे बॉक्स. हे झाल्यानंतर इकडून कॅपाईट घ्यायची. साईजनुसार कॅपाईट घ्यायची असते, ब्लाऊजच्या मापावरून नाही तर बाहीच्या उंचीनुसार कॅपाईट घ्यायची असते. कशानुसार घ्यायची आहे, बाहीच्या उंचीनुसार. खाली 1.5 इंच घ्या. किती घेतलं, 2.5 इंच. 5 इंच बाही आहे म्हणून किती घेतलं, 2.5 इंच आणि खाली 1.5 इंचावरती मार्क केलं. इथंही 1.5 इंच घ्या. त्याच्यानंतर इकडे तुमचा ब्लाऊजचा जो काही दंडगेर आहे तो घ्या. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. तसं जमत नसेल तर वरच्या साईडनी फक्त तुम्ही 1 इंचावर मार्क करा. कुठल्याही ब्लाऊजसाठी दंडगेर मोजायची गरज नाही किंवा त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायची गरज नाही. वरच्या साईडनी फक्त 1 इंच घ्या असं आणि हे क्रॉसमध्ये मार्क करा. मी तर तुम्हाला सगळ्यात सोपी जी पद्धत असते ना, म्हणजे एकदाच बघितलं ना आपण परफेक्ट ब्लाऊज शिकणार म्हणजे शिकणारच. ही पद्धत माझी आहे. दंडगेर घेऊन 1.5 इंच मिक्स केलं ना हेच अंतर येतं. तुम्हाला मी दाखवते, खूप म्हणून तुम्हाला दाखवते मी. बघा हे किती आहे आपलं,
5.25 आहे बरोबर. आणि हे बघा 1.5 इंच शिलाई मार्जिन. बघा तुम्ही आपलं माप कसं आलेलं आहे परफेक्ट. म्हणून हे घ्या, जितका दंडा घेर असेल तितका घ्या, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या आणि क्रॉसमध्ये मार्क करा. तसं जमत नसेल तर फक्त वरच्या साईडने 1 इंचावरती इथं मार्क करून क्रॉसमध्ये जोडून घ्या, तर खालचा भाग ऑटोमॅटिक बरोबर येतो. आता ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत बाहेरच्या बाजूने जात आपल्याला मी कशी जात आहे बघा तुम्ही. गोल राऊंड द्या. पहिल्यांदा येत नाही कारण परफेक्ट कोणालाच अगोदर येत नसतं. खालच्या बाजूने अर्धा इंचावरती असा आकार द्या. प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. मी 2-2 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार आहे शिवण क्लासचे. तोपर्यंत तुम्ही मी जो शिकवलेला आहे ना त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर आपण ब्लाऊज शिवायला शिकू. आता इथून कट करू. समजला नसेल तर व्हिडिओ डबल बघायचा, म्हणजे काय होईल समजून येईल आपल्याला. परफेक्ट शिकायचं आहे ना आपल्याला महिन्यामध्ये, म्हणून डबल व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करायची आहे आणि शिकायचं आहे. 1.5 इंचापर्यंत कट केलं बाहेरच्या बाजूनी, कट केलं. त्याच्यानंतर बाही उकलून घेतली आपण आणि हे अंतर कट केलं. हे जे अंतर आपण आत्ता कट करत आहोत ना तो भाग म्हणजे आपला बाहीचा समोरील भाग. तर इथं लगेच लिहून घ्यायचं. नंतर कट केलं तो समोरील बाजू लिहून घ्या, पेपरवरती लिहून घ्या आणि कपड्यावरती खडूनी मार्क करा. कट द्यायला छोटासा जमत असेल तर द्या, किंवा नाही तर मग मार्क करा. हा बाहीचा सेंटर आहे, सेंटरपासून बाही लावायची. बघा तुम्ही आपली बाही कशी परफेक्ट तयार झालेली आहे. तर आपण इथं आज 32 साईजच्या ब्लाऊजची एकदम परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे. तर ती कटिंग तुम्हाला कशी वाटली ते मला सांगायचं आहे. आणि ह्या